कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकासंदर्भातला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। 1988 साली कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी हे पुस्तक लिहिलं होतं। हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासूनच वादात सापडलं। मात्र त्यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं। मात्र आता या पुस्तकाच्या बनावट प्रती काढल्या जात आहेत असा आरोप होतोय। पाहूयात। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती छापल्या जात असल्याचा गंभीर आरोप प्रकाशक आणि पानसरे कुटुंबाने केला। बनावट प्रती छापताना कॉम्रेड पानसरे यांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पानसरे कुटुंबियांनी केलाय। पुण्यातील एका प्रकाशकाने शिवाजी कोण होता हे पुस्तक छापलंय। मात्र या पुस्तकांमध्ये चुकीचा मजकूर घुसवल्याचा आरोप पानसरे कुटुंबीय आणि मूळ प्रकाशकांनी केलाय। अशी गोष्ट आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे। ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। नव्याने छापून बाजारात आणलेल्या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराज मुस्लिम द्वेषी होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला। या पुस्तकाचे सर्व हक्क उमा पानसरे यांच्याकडे आहेत। त्यामुळे आता वकिलांचं मार्गदर्शन घेऊन संबंधित प्रकाशकावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पानसरे समर्थक सांगतायत। मी शिवाजी कोण होता पुस्तकाची जाणीवपूर्वक जी छेडछाड केलेली आहे याच्या पाठीमागे उजव्या विचारसरणीच्या संघटनांचं मोठं षडयंत्र आहे। कारण 20 रुपयाला ही कॉपी महाराष्ट्रातल्या तर प्रचलित दराने मिळू शकत नाही आणि जाणीवपूर्वक पैसा बाहेरून घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी गोविंद पानसरे पुस्तकाची बदनामी करण्यासाठी हे केलेलं आहे आणि मोठं षडयंत्र आहे। याची चौकशी व्हायला पाहिजे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मूळ पुस्तकातील अनेक पानं छापण्यात आलेली नाहीये। शिवाय मजकुरामध्ये देखील बदल केल्याचं प्रकाश आंबी यांनी सांगितलंय। पानच्या पान गाळलेला आहे आणि अनेक पानं ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत। 8-8, 10-10 ओळी ज्या आत्ताच्या अलीकडच्या कुठल्याही प्रकाशनाच्या आवृत्तीमध्ये म्हणजे ज्या 3 प्रकाशन संस्था हे पुस्तक छापतात त्या कुठल्याही आवृत्तीमध्ये 10-12 वर्ष जरी आपण अगोदर गेलो तर तो उल्लेख तुम्हाला सापडणार नाही। ते सगळे उल्लेख यांनी जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीच्या प्रकरणानंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाचा खप वाढला। लाखो पुस्तकांची मागणी राज्यभरातून केली जाते। त्यामुळे बनावट पुस्तकाची निर्मिती केलेल्या प्रकाशकाने तातडीने छपाई थांबवून स्टॉकमध्ये असलेली पुस्तकं बाजारात आणू नयेत अशी देखील मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता नव्याने उद्भवलेल्या या वादावर कशा पद्धतीनं तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोल्हापूरहून मिथुन राज्याध्यक्ष अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।